हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. रेडी झालोत आपण. 6:15 वाजून गेलेत, सकाळचे 6:15 आणि परफेक्ट टायमिंगवर रेडी झालोत. 6:15ला सगळ्यांना बाहेर बोलवलेलं. आपण रेडी आहेत, पटकन बाहेर जाऊयात आणि आज स्वामींचे दर्शन घेऊयात, पूजा करूयात, आरती करूयात. ते सगळं झाल्यानंतर मग जे काही पुढचे प्लॅन असेल तुम्हाला दिसतील. पटकन बाहेर जाऊयात. बाकीचे पण रेडी झालेत. आय थिंक पुढच्या 5-10 मिनटात आपण इथून निघून जाऊ. ठीक आहे. ऑलराईट, ऑन दी वे तर आहोतच आपण. आपला एंगेजमेंट ब्लॉग येऊन गेला आहे. इथं चालू आहे. इथे आई आणि अबोली दोघंही बघतायत. मागे दीदी आणि जिजू दोघंही बघतायत. आय होप तुम्ही पण बघून घेतला असेल खूप आधीच. हा तर खूप उशीर राहील ब्लॉग, पण सगळेच बघतायत. मी पण बघतोय. ऑलराईट, आमचे दोघांचे पण खूप छान दर्शन झाले स्वामींचे. मी ती स्टोरी सगळी नंतर सांगतो. माझी चप्पल चोरीला गेली आहे, बाहेर ठेवली होती मंदिराचा. आता आम्ही चप्पल आहे बघा, चप्पल घ्यायला आलो आहे. टेम्पररी कुठली तरी बेसिकवाली घेऊन घेऊ, नंतर मग आपल्या इथं घेता येईल, कारण की नॉर्मलच शॉप दिसतं. ठीक आहे. बाकीचा गप्पा जे दर्शन झालं एक नंबर ते घरी सांगतो मी आरामात. ठीक आहे. चप्पल घेऊन झाली आहे ही बघा. ही चप्पल घेतली आहे. ज्याने पण चप्पल घेतली असेल देव त्याचं भलं करो. आमच्या सगळ्यांचा एका लाईनीत चप्पल होता आणि माझीच चप्पल त्याने ग्रुप केली आहे. आपण खरंच घरी जाऊन इतक्या छान गप्पा मारणार आहेत ना. खूप छान दर्शन झालं आहे ना. म्हणजे मी तर पहिल्यांदा आलो अक्कलकोटला. स्वामींचे खूप मस्त दर्शन झाले. आता घरी जाऊन निवांत गप्पा मारू. भूक लागली सगळ्यांना. ऑलरेडी खायचं सुरू करून दिलं बघा सगळ्यांना. आमचा क्रिशू बघा, दिसतं का? हे बघा, खाणं सुरू होऊन गेलं त्यांचं. आपण पण जॉईन करू, खाऊ आणि ज्या बाकीच्या गप्पा आहेत त्या घरी जाऊन मारू. ठीक आहे. चप्पलचं झालंय त्या. आता ज्याने घेतली असेल तेव्हा भलं करू, त्याचं भलं होऊ द्या. मग बघितली असती हीच मी मारली असती. बाबा म्हणताय ती चप्पल मला दिसली गुडूप केली, आता आणली. नॉर्मल एकदम बेसिक, बट ठीक आहे. दर्शन वगैरे आमचे झाले दोघेही मेन मंदिराचे अक्कलकोटला. आणि हे बघा, आम्ही सगळेजण इथं एक लॉन आहे तिथं बसलो आहे. इथं जेवायचा प्रोग्राम करू आणि मग तुळजापूरला पण जायचं आम्हाला. तिथं पण दर्शन घेऊन त्याच्यानंतर मग घरी. आणि मला आहे ना गाडीचा खूप त्रास होतो मागे बसायला. तुम्हाला माहिती असेल, मागं बसलो का मला वॉमिटिंग, डोकं दुखणं सगळं होतं. तेच चालू आहे. सो मध्ये झोपायचं, आराम करायचा आणि जेवण करायचं, दर्शन करायचे, हेच चालू आहे पूर्ण दिवस. सो आता खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यू करू. बघा, तुम्ही जर अक्कलकोटला येता ना, इथं श्री लक्ष्मी बेकरी स्वीट इथं नक्की थांबा. श्री लक्ष्मी दुग्धालय खूप जास्त फेमस आहे. आम्ही यू टर्न मारून, म्हणजे आम्ही तिकडे होतो जेवायला बसायला, यू टर्न मारून परत आलोय फक्त यांचं दूध प्यायला. सो इथं नक्की थांबा आणि यांचं दूध नक्की प्या. ठीक आहे.
2,000 years later. रात्रीचे 12 वाजून गेले आहेत. मी हा शेवटचा पार्ट पुण्याला येऊन शूट करतोय. माझ्या रूममध्ये मी तो दोघं ठिकाणचा एक्सपिरियन्स सांगून देतो मी. माझ्यासाठी हा वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता. बघायला गेलो तर आमचं कुलदैवत तुळजाभवानी माता आणि खंडेराया हे आहेत. आणि मी तुळजापूरला आजपर्यंत गेलो नव्हतो, पहिल्यांदा गेलो. अक्कलकोटला पण तसं आजपर्यंत गेलो नव्हतो, पहिल्यांदा गेलो. ते आमच्या आष्टीची आई, त्यांची पूर्ण फॅमिली स्वामींना खूप मानतात, त्यांची खूप सेवा करतात. पण आज तिथं जाऊन प्रत्यक्षात जाऊन जेव्हा मी पूजा केली, जेव्हा मी आरती अटेंड केली, स्वामींचे दर्शन केले, तो एक जगावेगळी फिलिंग होती. असं मन खूप खुश होऊन गेलं दर्शन करून. तसंच मी तुळजापूरला पण गेलो, तुळजाभवानी मातेचे दर्शन करून पण खूप बरं वाटलं. अविस्मरणीय एक्सपिरियन्स होता हा. पण अजून एक गोष्ट, एक रिअल एक्सपिरियन्स सांगू इच्छितो. तुळजापूरला जेव्हा आम्ही दर्शनासाठी किती 2-3 तास लाईनीत थांबलो, पण मॅनेजमेंट, एवढे सगळे आपले भक्त लोक येतात, एवढे लोक लांबून लांबून दर्शनासाठी येतात, पण दर्शन लिटरली 2 सेकंद पण थांबू देत नाही. पकडतात बाहेर फेकतात, पकडतात बाहेर फेकतात. सो हे नाही करायला पाहिजे. ॲटलिस्ट मन भरून थोडंसं दर्शन घेऊन जा. माहिती खूप गर्दी असते, मॅनेजमेंट सगळं करावं लागतं. पण जे असं झालं की असं थांबू पण नाही दिलं, लगेच असं लिटरली मी मन भरून दर्शन, CCTV किंवा ती मोठी स्क्रीन असते तिथं दर्शन केलेत. प्रॉपर तिथं मला दर्शनच नाही झाले, कारण की लोक तिथले जे होते पटापट बाहेर काढत होते. आणि अजून एक गोष्ट, खूप साऱ्या ठिकाणी जिथून लोक जातात जे बॅरिगेड्स होते ते तुटलेले होते. लाईनीत उभे राहायला काही म्हणजे आय डोंट नो, खूप साऱ्या गोष्टी अशा मिस आउट होत्या. सो एवढे लोक दर्शनासाठी येतात, एवढी सेवा करतात. सो त्याच्यातनं काहीतरी चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, मला असं वाटतं. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आणि हे चांगल्यासाठी सांगतो. असं नाही की काहीतरी तिथल्या लोकांचं मॅनेजमेंटला मी काही बोलतो, तसं काही नाही आहे. त्यांचं मॅनेजमेंट आहे, बेस्ट आहे. पण जर फर्स्ट टाईम मला कोणी विचारलं एक्सपिरियन्स, दर्शन तर माझे बेस्ट झाले, पण ते TVवर झाले. साक्षात जेव्हा मातेच्या समोर होतो, आम्हाला सगळ्यांना लिटरली कोणाला असं 3 सेकंदसुद्धा थांबू दिलं नाही. पकडलं फेकलं. तसं अक्कलकोटला नाही झालं. आम्ही मन भरून दर्शन केले, आरती अटेंड केली, पूजा केली, सगळं काही झालं. पण तुळजापूरला हा एक्सपिरियन्स होता. आय डोंट नो, सगळ्यांसोबत नसेल झालं. मे बी आम्ही एक लाँग विकेंडचा होता, सुट्टीचा दिवस होता, म्हणून खूप सारे लोक होते म्हणून पण झालं असेल, मला माहिती नाही. तुम्ही कमेंट करू शकता जर याचा आधी तुम्ही गेला असाल तर. पण एक्सपिरियन्स बेस्ट होता. खूप असं प्रसन्न फील होतं आहे, खूप मजा आली आम्हा सगळ्यांना. पण स्पेशली अबोलीसोबत गेलो होतो तर अजून तो एक वेगळा पार्ट होता. आमच्या अख्ख्या सिरीजला एवढं भरभरून प्रेम दिलं, एवढा आशीर्वाद दिला, एवढा ब्लेसिंग दिला आम्हा दोघांना पण. त्यासाठी खूप जास्त ग्रेटफुल आहे. एवढा पण तुम्ही ब्लेसिंग दिले, आशीर्वाद दिले, थँक्यू सो मच. असंच प्रेम असू द्या, असाच आशीर्वाद असू द्या आम्हा दोघांवर पण. अबोली आणि मला आमची नवीन जर्नी आहे. खूप साऱ्या गोष्टी आम्ही शिकतोय, मजा करतोय, एक्सपिरियन्स घेतोय. सो येस, काहीच नको आहे, असाच तुमचा आशीर्वाद पाहिजे. दॅट्स इट. भेटत आपण पुढच्या लॉगमध्ये. आणि येस, सगळ्यात महत्त्वाचं, अजून पण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या. आणि लाईक शेअर कमेंट तुम्ही करूनच देता, पण सबस्क्राईब नक्की करून जा, कारण की आपण 100K खूप जवळ आहेत. ठीक आहे, भेटत आपण पुढच्या लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या. गुड नाईट, डू सबस्क्राईब. बाय बाय.